मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या अमृत पॅटर्न या पद्धतीने लागवड केलेल्या हळदीच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. ढाणकी तालुका उमरखेड शेत शिवारातील हा प्लॉट आहे. आपण भाऊ, काय नाव तुमचं? माझं निखिल जयप्रकाश देवांग. याची माहिती तुम्ही कशी घेतली? मी YouTube वर सर्च केलं होतं. हळद लागवड तर सगळ्यात पहिले अमृत पॅटर्न पद्धतीचा व्हिडिओ दिसला. बरं. मग त्या व्हिडिओ मध्ये मी लागवडीच्या वेळेस असं सर्च केल्यामुळे मग खताचं व्यवस्थापन पाहिलं त्यामध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर लागवडीची दिशा पाहिली आणि त्या पद्धतीने मी लागवड केली. आणि मग नंतर सरांना काही दिवसांनी भेटून मी खत नियोजन घेतलं. बरं. आता हे पीक किती दिवसाचं पीक आहे? हा लागवडीपासून काढणीपर्यंतचा कालावधी 9 महिन्याचा असतो. बरं. आणि आज रोजी आपल्या हळदीला 200 दिवस पूर्ण झाले. आता मला एक सांगा की पारंपरिक पद्धतीने केलेली लागवड आणि अमृत पॅटर्न पद्धतीने केलेली लागवड यामध्ये तुम्हाला काही असं फरक दिसून येते का? दिसून येतच आहे फरक. आणि जे नियोजन आहे त्याच्यामध्ये पण फरक आहे. पारंपरिक आणि अमृत पॅटर्न पद्धतीने केलेल्या नियोजनामध्ये. कुठला अनुभव आला तुम्हाला एकूणच खर्चाच्या त्याच्या बाबतीत, सर्व नियोजनाच्या बाबतीत? आजपर्यंतचा माझा 6 एकर प्लॉट आहे. 6 एकरचा प्लॉट आजपर्यंत मला काही जास्त खर्च आला नाही. 2,30,000 आजच्या दिवसापर्यंत खर्च आला. लागवडीपासून त्याच्यात निंदन, बाया वगैरे सर्व काही आलं. बरं. पण एक पाहिलं मी की जे शेंगाची लांबी आहे, आमची मागच्या वर्षी जे हार्वेस्टिंगला शेंग असायची ती शेंगाची कंडिशन आजच्या दिवशी आहे, 200व्या दिवशी. अजून 2 महिने बाकी आहे हळद काढणीला, तर त्यामुळे अजून शेंगाची लांबी पण वाढू शकते. मग ही अमृत पॅटर्न पद्धती इथे तुम्हाला काही गुणवैशिष्ट्ये याच्यामध्ये आले का? याच्यामध्ये आम्हाला खर्च कमी आला फवारणीचा. वा वा. पहिली गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं, दिनेश भाऊंनी सांगितल्यानुसार जास्त महागड्या औषधी नाही कुठल्या. बरोबर.